लीडचं राहू द्या. सर्वप्रथम मी जे आपले उमेदवार आहे यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगतो, कारण कोणाला माहीत नसेल. दोडामार्ग तालुक्यामधली जी पहिली शिवजयंती होती, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असून दोडामार्गमध्ये असून एवढी भव्य शिवजयंती जी केली होती ते दीपकभाई यांच्या नेतृत्वाखाली ते केली होती. परत त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प आपल्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 ब्लड डोनेशन कॅम्प झालेले आहेत, हे दीपकभाई यांच्या नेतृत्वाखाली होती. त्यानंतर आम्ही खोकरलची ग्रामपंचायत काढली, ती दीपकभाई यांच्या नेतृत्वामध्ये केली होती. त्यानंतर परत एकदा ग्रामपंचायत काढली, ती पण दीपकभाई यांच्या नेतृत्वाखाली केली होती. प्रत्येक विभागाला त्यांचा साथ आहे. कोणीतरी बघा कुठून जाता असताना कुठंतरी पडलं असेल, कुठलं प्राणी असेल, सर्प असेल, ह्यांना पण म्हणजे मदत करण्याचा जो एक मनामध्ये हे असतो ते दीपकभाईच्या ह्याच्यामध्ये आहे. हे सर्व आमच्या उमेदवारामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये नव्हता. म्हणून आज ते कुठेतरी त्यांना पक्षाने किंवा एक सरळ वाट दाखवलेली आहे. कारण प्रत्येक वेळा इमोशनल कार्ड चालत नाही. लोकांना काय पाहिजे असतं, विकास पाहिजे असतं, लोकांना काय टचिंग पाहिजे असतं, लोकांना काय तरी हटकायला तरी पाहिजे असतं, कुठेतरी जात आहे खाली करा, काच हात मिळवा हे पाहिजे असतं. पण ते काही आम्हाला कुठे या 15 वर्षामध्ये दिसलं नाही. मी स्वतः एक गावचा सरपंच आहे. गेल्या किती वर्ष पाण्यासाठी आम्ही सातत्याने हा विषय करत होतो, पण कोणी आमच्यावर लक्ष दिलं नाही. असो कुठल्याही पक्षाचा आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही, पण एक त्या मतदारसंघातल्या जे व्यक्ती असतात, जे नागरिक असतात, यांचं पण काहीतरी ऐकून घ्यावं लागतं असतं. पण असं पण आमचं कोणी ऐकून घेतलेलं नाही. दीपकभाई त्यांच्याकडे सत्ता असो, पावर असो, काय नसो, पण कुठलाही त्यांच्याकडे एखादा व्यक्ती गेला तो कधी रिकामी हाताने येत नाही, हे मला तरी जाणवतं. आणि हे सगळ्यांना माहीत आहे. हे कोणाला व्यक्तीला बाजूला घेऊन सांगण्याची गरज नाही. पूर्ण दोडामार्ग तालुक्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे. आणि पूर्ण ह्या आपला जो माटणे मतदारसंघ आहे, ह्या माटणे मतदारसंघातील जे युवक आहेत, हे सर्व युवकांचा पाठिंबा दीपकभाईंना आहे. कारण ते आमचं प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सर्व आपली जेवढी शक्ती आहे ते आम्ही त्यांच्यासोबत लावणार आहोत. का आमची अशी आयडिओलॉजी आहे, आम्ही कुठलंही काम करत असताना आम्ही ते अगोदर सांगत नाही, आम्ही करून दाखवतो. आणि त्याच जोरावरती आज मी 2 वेळा आमची ग्रामपंचायत काढली आहे. ती फक्त आश्वासनावरती नाही, तर आम्ही काहीतरी केलं म्हणून लोकांनी आम्हाला जो प्रेम दिला, जो प्रतिसाद दिला, त्या जोरावर आम्ही आमची ग्रामपंचायत काढली. आणि त्याच जोरावरती माटणे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्या आकांक्षा परिपूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि आम्ही ही दोन्ही जोडी मिळून ते परिपूर्ण करा एवढं तुम्हाला आश्वासन देतो.